ओम श्री गुरुभ्यो नमः. मनशक्तीच्या स्वामी विज्ञानानंदांनी लिहिलेल्या जीवनगीता या पुस्तकातील मत्सर शून्यतेचं मोठेपण हा 16वा अध्याय याचे मी आता वाचन करणार आहे. द व्हर्च्युअस पुअर शुड नॉट विंडिक्टिव्हली एन्व्ही द रिच हू डूली मीट्स मिसफॉर्च्यून. हे 16व्या अध्यायाचं सार आहे. समाजातल्या दोन्ही थरांनी वागावं कसं हे सांगणारा हा 16वा अध्याय आहे. गरिबांनी श्रीमंतांची असूया धारण करू नये, कारण त्याला शेवटी दुर्दैव भेटतच असतं. गरिबांनी श्रीमंताचा मत्सर करू नये, कारण श्रीमंताचा शेवटी छळ होतच असतो. वागावं कसं हे दोन्ही थरांना गीतेनं सांगून टाकलं आहे. तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे? तुम्ही इंग्रजी एखाद्या वेळी विसरलात तरी चालेल, संस्कृत विसरलात तरी चालेल, पण संस्कृती विसरू नका. मला पुष्कळ वेळा संस्कृतचे अभिमान येऊन सांगतात की स्वामीजी, तुम्ही संस्कृतसाठी काही करत नाही. मी त्यांना सांगतो, संस्कृत संकटात नाही, संस्कृती संकटात आहे. संस्कृती संकटात आहे म्हणून संस्कृत संकटात आहे. संस्कृती ह्याचा अर्थ चांगली कृती. मी एखाद्या माणसाला तो टाळाटाळ करणारा आहे म्हणून दोष देईन, तो लुच्चा आहे म्हणून दोष देईन, परंतु त्या माणसाबद्दल मला दुःखच होईल. माझं रागावणं हा दुःखाचा एक उद्गार आहे. रागाची तीव्रता बोचते. माणसाचा अपमान होतो थोडासा, पण योग्य वेळेला चांगल्या हेतूनं केलेल्या अपमानानं माणसाचं कल्याण होतं. चांगल्या हेतूनं केलेला अपमान आणि वाईट हेतूनं केलेली स्तुती यामध्ये पहिली गोष्ट बरोबर आहे, दुसरी चूक आहे. चांगल्या हेतूनं केलेली निंदा चांगली. 16वा अध्याय आपल्या रक्तात भिनला पाहिजे. आपण अन्न खातो, त्याचं रक्त तयार होतो. मग एखादी गोष्ट आपल्या मनात भिनली तर आपण म्हणतो, इट हॅज गॉन इन द ब्लड, इट हॅज गॉन इन द ब्रेन. आपण म्हणतो की तो किती शिकला, तर त्याचं ज्ञान त्याच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. रक्ताच्या थेंबाथेंबात शौर्य आहे, भीती आहे, जे असेल ते. 16वा अध्याय आपण या पद्धतीनं समजून घेऊया. 15व्या अध्यायात निसर्गकार कोण आहे ते आपण पाहिलं. निसर्गाचा निर्माता तटस्थच आहे, पण तो अव्यय आहे. देव आणि महादेव यांच्यातला हा फरक आहे. आपल्या कर्मानं तपानं अधिक शक्ती मिळवलेला एक श्रेष्ठ असा सुखाच्या स्थानात राहणारा तो देव, आणि तेही नाकारणारा तो महादेव. मिळालेलं माझं सुख जे आहे ते सुद्धा मला काही विशेष आनंद देतं असं नाही. दोन्ही मला सारखं असं म्हणणारा तो महादेव. ईश्वर आणि परमेश्वर यामधील जो फरक आहे तोच देव आणि महादेव मधला आहे. म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 15व्या अध्यायाप्रमाणे अव्यय हे परमेश्वराचं केलेलं वर्णन नेमकं आहे. अव्यय म्हणजे व्ययच नाही, त्याची शक्ती खर्चच होत नाही. एखादा माणूस निर्गुण म्हणजे तुसडा असेल, तुमच्या सुखदुःखाबद्दल त्याला आनंद नाही आणि दुःख नाही, पण तो आत्मानंदात गुंग झालेला असेल. या आत्मानंदाचं एका शब्दात वर्णन म्हणजे अव्यय. मी आनंद मानेन आहे त्या स्थितीत, म्हणजे तटस्थ. तटस्थ ते सुखी असणं अव्यय आहे. शक्ती खर्च होणार नाही, म्हणजे गतीचे परिणामही येणार नाही. हे आपण 15व्या अध्यायात पाहिलं. त्याला 16वा अध्याय जोडायचा आहे. परमेश्वर कसा वागतो आणि आपण कसे वागतो याची तुलना झाल्याशिवाय आपण परमेश्वराचं ध्यानही करू शकत नाही. परमेश्वर होणं लांबच आहे. देव पहाया गेलो आणि देवची होऊन गेलो असं वर्णन संतांनी केलं आहे. अशी स्थिती येऊ शकते. पण देवाचं खरं स्वरूप समजलं तर
आणि आपलं स्वरूप कसं हे समजलं तर, मी आणि देव यातलं अंतर काटायचं असेल तर मी कोण आहे आणि देव कोण आहे हे समजलंच पाहिजे. हे नुसतं व्याख्यानं समजून चालत नाही, वर्तनानं समजलं पाहिजे. त्याच्या आणि आपल्या त्याचं वर्णन अव्यय हे आहे आणि आपलं वर्णन सतत व्यय आहे. असं आहे. सतत शक्ती खर्च करत राहणं हे माझं आयुष्य. मला एका जागी चैन पडत नाही. सतत काहीतरी सुखदुःख चालत असतात. दुःखानं मी सतत कळवळत वळवळत असतो. आपण कसे आहोत आणि कसं वागायला पाहिजे याचं उत्कृष्ट वर्णन 16व्या अध्यायात आहे. दैवी संपदा म्हणजे काय याचं वर्णन पहिल्या 3-4 श्लोकात केलेलं आहे. हे आपण वाचून पाहूया. श्री भगवान म्हणाले, अभय, शुद्ध, सात्विक वृत्ती, ज्ञानयोग, व्यवस्थिती हे म्हणजे स्वधर्माप्रमाणे आचरण, सरळपणा, तप, अहिंसा, सत्य, क्रोध नसणे, त्याग म्हणजे कर्मफळ त्याग, शांती, अपयशी शून्य म्हणजे क्षुद्र दृष्टी सुटून उदार बुद्धी असणे, सर्व भूतांचे ठाई, दया, हावरेपणा नसणे, मृदुता, लाज, अजापण म्हणजे रिकामी जागा सुटणे, तेजस्विता, क्षमा, धृती, शुचिर्भूतपणा, द्रोह न करणे, अतिमान नसणे म्हणजे ज्ञान, कर्मयोग यांची तारतम्याने व्यवस्था, दातृत्व, दम, यज्ञ, स्वाध्याय भारती, दैवी संपत्तीत जन्मलेल्या पुरुषास प्राप्त होतात. आता ज्याला चांगल्या कर्माचं फळ आधी मिळालेलं आहे असा कोण, तर त्याला एवढे गुण दिलेले आहे. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपदेची ही लक्षणं आहेत. 1 ते 3 या श्लोकात त्यांनी संबंध हे वर्णन केलं आहे. तसं 13व्या अध्यायात ज्ञानाच्या लक्षणांची संख्या त्यांनी 22 सांगितली आहे. 13व्या अध्यायाच्या श्लोक 7 ते 13 श्लोकापर्यंत ज्ञानाची लक्षणं आहेत. 12व्या अध्यायात 13 ते 20 या श्लोकांमध्ये भक्तीची लक्षणं आहेत. ती एकंदर 28 लक्षणं आहे. आता ज्याला कर्माचं फळ मिळालं आहे, दैवी संपत्ती मिळाली आहे, त्यानं 16व्या अध्यायात मुख्य असं सांगितलं आहे की गरीब माणसानं श्रीमंत माणसाचा मत्सर करू नये. तुम्ही म्हणाल, श्रीमंत माणसं मत्सर करण्याजोगी नसतात का? याचं उत्तर भगवंतानं दिलं आहे. ज्यांना दैवी श्रीमंती आली आहे त्यांचा मत्सर करण्याचं कारण नाही. तो आपल्या संपत्तीतील कोट्यवधी रुपये लोकांसाठी खर्च करतो आहे. त्या माणसाचा तुम्ही मत्सर करून कसं चालेल? तो श्रीमंतीचा सदुपयोग करत असतो. तसं माणसानं वागावं. दुसरा श्रीमंताचा प्रकार म्हणजे ज्याच्याजवळ दैवी संपत्ती नाही असा. मग दैवी संपत्ती म्हणजे काय, तर त्याची यादी येथे दिली आहे. अभय, शुद्ध, सात्विक वृत्ती, दातृत्व, दम, यज्ञ ह्याप्रमाणे आचरण, तप, अहिंसा, सत्य, क्रोध नसणं, त्याग एवढे गुण असलेला माणूस श्रीमंत असला तर काय बिघडलं? तो लोकांसाठीच झटत असेल ना. तेव्हा त्याचा द्वेष करणं हे चुकीचं आहे. आपण वाईट आहोत तर चांगलं कसं वागावं असा प्रश्न आला. तेव्हा भगवंतांनी सांगितलं आहे की, बाबा रे, तू गरीब असलास तर श्रीमंतांचा द्वेष करू नको. आणखीन एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे की, तुम्हाला पाहिजे काय? सामान्य माणसाला काय पाहिजे? ठीक आहे, यश पाहिजे. यश जर मिळवायचं असेल तर दैवी संपत्ती ज्यानं मिळवली आहे त्याच्यासारखं यश मिळवा. एरवी यश तुम्हाला मिळेल, पण तुमच्या हृदयात चांगली वृत्ती, चांगली कृती, चांगली संस्कृती नसेल तर मिळालेली यशसंपदा म्हणजे तुमच्या अंतिम मुक्कामाचा फक्त एक टप्पा असेल. थोडक्यात ज्याला ज्ञान झालेलं नाही त्याला मिळालेलं यश हा फक्त मधला मुक्काम आहे.
त्याला खरा अपयशाकडे जायचं असतं. त्याच्या नशिबात लिहिलेलं आहे. कायम तो यशाच्या ठिकाणी राहू शकणार नाही. दैवी श्रीमंत माणूस मात्र कायम त्याच ठिकाणी राहू शकेल. याचं कारण तो गरीब होण्याचे चान्सेसच नाहीत. तो गरीब सतत होतो आहे, कारण तो आपण होऊनच गरीब होण्यास निघाला आहे. मग त्याला गरीब होण्याची भीतीच वाटणार नाही. 16व्या अध्यायात कसं वागावं याचा एक उत्तम दाखला दिला आहे. श्रीमंत जरूर व्हावं, पण मग तुमच्या नशिबात दैवी श्रीमंती असो. हेतू वाईट ठेवून जे तुम्ही मिळवाल ते टिकणार नाही. तो यशाचा फक्त मधला टप्पा असेल हे लक्षात ठेवा. असा त्यातला मर्मार्थ आहे. शब्दापलीकडला अव्यक्तीचा अर्थ आहे. 16व्या अध्यायात त्यांनी म्हटलं आहे की मी आज हे मिळवले, उद्या ते प्राप्त करून घेईन. असं म्हणणारे मधले जे लोक आहेत त्यांचं काय होतं? त्यांचं वर्णन 9व्या श्लोकापासनं दिलं आहे. 9 ते 16 श्लोकाचा अर्थ मी वाचायला सांगतो आहे. अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून अल्पबुद्धीचे हे नष्टात्मे व दुष्ट लोक क्रूर कर्म आचरीत जगाचा क्षय करण्यास उत्पन्न होत असतात. म्हणजे जे श्रीमंत चांगल्या बुद्धीने वागत नाहीत ते वाईट खोटं काम कसं करतात आणि त्यांचं पुढे काय होतं ते पहा. कधीच पुऱ्या न होणाऱ्या कामाचा म्हणजे विषयोपभोगाचा आश्रय करून दंभ, मान व मद यांनी व्यापलेले हे आसुरी लोक मोहानं खोटे नाटे ग्रह म्हणजे बलबलत्या कल्पना मनात भरून घाणेरडी कामे करण्यास प्रवृत्त होत असतात. तसंच आमरणात सुखोपभोगाच्या अगणित चिंतेने ग्रासलेले, कामोपभोगात गढून गेलेले आणि तेच काय ते सर्वस्व असं निश्चयानं मानणारे शेकडो आशापाशांनी बद्ध असलेले कामक्रोध होतसाते हे आसुरी लोक सुखोपभोगानं अन्यायानं पुष्कळ अर्थसंचय करण्याची हाव बाळगीत असतात. मी आज हे मिळवलं, उद्या ते मनोरथ प्राप्त करून घेईन. हे धन माझजवळ आहे आणि पुन्हा तेही माझं होईल. हा शत्रू मी मारला आणि दुसरेही मारेन. मी ईश्वर, मीच उपभोग घेणारा, मीच सिद्ध, बलाढ्य आणि सुखी, मी संपन्न व कुलवान. माझ्यासारखा दुसरा आहे कोण? मी यज्ञ करीन, मी दान देईन, मी चैन करीन. याप्रमाणे अज्ञानानं मोह पावलेले, अनेक कल्पनांनी भ्रमलेले, मोहाच्या जाळ्यात भरकटलेले आणि विषयोपभोगात आसक्त झालेले हे आसुरी लोक घाणेरड्या नरकात पडतात. लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. किती सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे पहा. त्यांनी असं सांगितलं आहे की काही लोक मूलतः दुष्ट आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलतच नाही आहे. दंभ हा उधळवून लावण्यावर त्यांनी भर दिला आहे. काही लोक बोलून चालून गरीब आहेत, काही लोक चांगले श्रीमंत आहेत आणि काही लोक वाईट श्रीमंत आहेत. चांगले श्रीमंत व्हायला धर्माची मुळीच हरकत नाही. जो श्रीमंत समाजासाठी पैसे टाकून द्यायला तयार आहे, शेवटी यज्ञ म्हणजे लोकांच्यासाठी वेळ, धन, ज्ञान सगळं द्यायला जो तयार आहे त्या माणसाला शाप असूच शकत नाही. तसे व्हा आणि असे होऊ नका. तर वरवर दान करणारे लोकसुद्धा जगात आहेत, तसे होऊ नका. काही लोक ते सोंगसुद्धा करीत नाहीत, तर ते वाईट का? हो, तेही वाईट. जो म्हणतो मी दान करणारच नाही, त्याच्यापासून तुम्ही सावध राहू शकता आणि असं म्हणू शकता की अरे, या माणसाला केवळ स्वार्थ आहे असं दिसतं आहे. याच्या चांगल्या गुणाचा मला उपयोग करून घेता आला तर तो करून घ्यावा, पण याच्यापासून सावध राहिलं पाहिजे, कारण हा देवभोळा नाही, गॉड फिअरिंग ही नाही, देवाला भिणारा नाही. इंग्लंडमध्ये एक लाखोपती एका हॉटेलमध्ये गेला आणि त्यानं मॅनेजरला सांगितलं की माझ्याजवळ 5 लाख पौंड आहेत, ते तू ठेवून घे, पावती घ्यायलाही मला वेळ नाही. आपला देवावर विश्वास असतो.
देव कधी तुला दुर्बुद्धी देणार नाही. तो मॅनेजर म्हणाला, माझा देवावर विश्वास नाही. ते ऐकल्यावर हा श्रीमंत व्यापारी थांबला आणि म्हणाला, मग पावती दे. आता नास्तिक चांगला की वाईट याबद्दल आपण चर्चा करत नाही. त्या श्रीमंत माणसाला असं कुठे म्हणायचं होतं की तू पावती दिल्यावरही पैसे घेऊन पळून जाशील. कारण काही लोक पावती घेऊन पळून जाणारे असतात. त्याला असंही म्हणायचं असावं की नास्तिक माणूस असेल तर तो असा दुष्ट असेल असं नाही, पण जर देव मानणारा माणूस असेल तर तो माणूस चांगला वागण्याचा संभव आहे. देवाला नमस्कार करणारे लोक देवाच्या मूर्ती चोरतात आणि लाखो रुपयांना विकतात. ज्याच्या पुढे नम्र व्हायचं त्या मूर्तीच ते पळवतात. अशा माणसांना काय म्हणायचं? या सगळ्याचा उलगडा 16व्या अध्यायात छान केला आहे. कृष्णानं असं सांगितलं की दैवी संपत्तीची व्याख्या तू जाणून घे. त्याच्या खालोखाल नुसते संपत्ती मिळवणारे लोक देवाचं नाव सांगतील पण गावाला जाणार नाही. अशा प्रकारचे लोक आहेत ते जाणून घे. तेही टाळ. पहिल्या श्रीमंतांना जवळ कर, दुसऱ्या प्रकारच्या श्रीमंतांना टाळ. तुला संपत्ती मिळवायची असेल तर तूही पहिल्या प्रकारचा श्रीमंत हो, दुसऱ्या प्रकारचा होऊ नकोस. जे लोक म्हणतात मी पराक्रमी श्रीमंत, त्यांचं काही टिकत नाही. नेपोलियनची गोष्ट सांगतात. नेपोलियन हा फ्रान्सचा बादशहा, अत्यंत पराक्रमी. पराक्रम हा त्याच्या रक्तात भिनलेला. भीती नाहीच. यानं राज्य केलं. 1804 साली त्याचा राज्याभिषेक झाला. 1814 आणि 1815 या 2 वर्षात तात्पुरता आणि कायमचा निरोप त्याला घ्यावा लागला. 10-11 वर्षाचा काळ. पण त्यानं सबंध युद्धशास्त्रात क्रांती केली. त्याची एक कथा सांगतात. वर्टुलूला त्याचा शेवटचा पराभव झाला. तो पराभव झाल्यानंतर नेपोलियन मागे हटत होता. त्यानं रणांगण सोडलं आणि तो जात होता. जात असताना एका खेड्यात त्याचा मुक्काम पडला. त्या खेड्याच्या खानावळीत तो उतरला. एक बाई ती खानावळ चालवत होती. त्या खानावळीत 16व्या लुईचा फोटो लावला होता. फ्रान्सचा राजा 16व्या लुईचा खून होऊन 10-12 वर्ष झाली होती. नेपोलियन अगदी सामान्य वेशात गलितगात्र थकलेला होता. त्यानं सहज तिथल्या मालकिणीला विचारलं, हा फोटो कुणाचा आहे? ती म्हणाली, राजाचा. तेव्हा नेपोलियनला लक्षात आलं की या खेडेगावातल्या बाईला पत्तासुद्धा नाही की फ्रेंच राज्यक्रांती झाली. नंतर कत्तल झाली. राजा मेला. नेपोलियन नावाचा कोणी माणूस राज्यावर आला आणि त्याचा पराभव झाला. यातलं तिला काहीही माहीत नव्हतं. नेपोलियन चकित झाला. केवढा मोठा मी बादशहा आणि या बाईला त्याचा पत्ताही नाही. कुठे गेली ती संपत्ती, सत्ता? पत्ता नाही रे, पत्ता नाही. गेलं सगळं. त्याच वेळची दुसरी एक हकीकत सांगतो. गेल्या शतकातला श्रीमंत माणूस रॉथचाइल्ड, प्रचंड श्रीमंत. त्याच्या संपत्तीला तोडच नाही. कुठल्याही क्षणाला त्यानं इंग्लंडची बँक विकत घेतली असती. त्याची हकीकत सांगतात की ज्यावेळी इंग्लंडचा जय झाला, नेपोलियन पळून जात होता, त्यावेळी यानं घोडदौड केली. किनाऱ्यावर गेला. त्यावेळी वादळ चालू होतं. अशावेळी इंग्लंडची खाडी पार करून याला जायचं होतं. त्यानं नावाड्याला सांगितलं, पहिल्यांदा मला इंग्लंडमध्ये पोचव. नावाडी तयार होईना. नेहमीच्या 10पट पैसे देतो असं सांगून नावाड्याला त्यानं तयार केलं. 2-3 तासांनी तो पलीकडे पोहोचला. इंग्लंडमधल्या शेअर मार्केटमध्ये गेला आणि तिथे पोचल्यावर रात्रीच्या रात्री सगळे शेअर्स विकत घेतले. कारण इंग्लंडचा पराभव होईल असं वाटत असल्याने शेअर्सचे भाव पडलेले होते. दुसऱ्या दिवशी इंग्लंड जिंकल्याची बातमी आली. सगळे भाव गगनाला भिडले. एका रात्रीत तो 25 पट श्रीमंत झाला. इथे जर फ्लॉरेन्स नायटिंगेल असती तर ती म्हणाली असती, मी जखमी सैनिकांची सेवा करीन. हा रॉथचाइल्ड मात्र श्रीमंतीसाठी जीव घेऊन पळाला. दैवी श्रीमंती नायटिंगेल जवळ होती. रॉथचाइल्डच्या नंतर आता कितीतरी श्रीमंत होऊन गेले.
असली श्रीमंती टिकत नाही. आता त्यांचं मोठेपण गेलं. आणखीन एक तुम्हाला उदाहरण सांगतो. याच नेपोलियनचा मुलगा नेपोलियन द सेकंड आला वॉटरलूच्या लढाईनंतर 6 वर्षांनी. 1821 साली नेपोलियन जेलमध्ये मेला. त्यानंतर अगदी थोड्या काळात त्याचा मुलगाही मेला. नेपोलियननं आपल्या मुलाला लिहिलेलं शेवटचं पत्र आहे. तो मुलगा जन्मताना सोन्याच्या पाळण्यात जन्मला होता. नेपोलियन द सेकंडनं मरताना त्याच्या जन्माच्या वेळचा पाळणा मागवला. ऑस्ट्रियाच्या राजाचा तो नेपोलियनचा मुलगा. तो मरताना म्हणत होता, 21 वर्षापूर्वी मी या पाळण्यात झोपलो होतो. आता येथे झोपलेलो आहे. थोड्या वेळानं मी मरणार आहे आणि ही माझी मरणशय्या होणार आहे. या पाळण्यात आणि माझ्या मरणशय्येत 21 वर्षाचं अंतर आहे. या 21 वर्षात मी काही कमावलं नाही आणि रडत मरतो. सत्ता आली गेली, पैसा कमी नव्हता, पण कशाचाही उपयोग नाही. अधिक उदाहरणं आपण जगाच्या इतिहासात धुंडली. गीतेनं ती पहिल्यांदाच सांगून ठेवली आहे. जागे रहा, जागे रहा. कितीही मोठा पराक्रम असला तरी तो सतत टिकत नाही. भाग्य नावाच्या वस्तूला सतत टिकण्याचा गुणच नाही. 16व्या अध्यायाच्या शेवटी गीतेनं सांगितलं आहे, मी अमुक करीन तमुक करीन असा जो अभिमान बाळगतो, अहंकार बाळगतो, त्या श्रीमंत माणसाचं काय होणार शेवटी? हे 17व्या आणि 18व्या श्लोकात सांगितलं आहे. ते पाहू. आत्मश्लाघी, ताठ्यानं वागणारे व धन आणि मान यांच्या मदानं युक्त असलेले हे आसुरी लोक दांभिक रूपानं शास्त्रविधी सोडून देऊन केवळ नावाचे यज्ञ करीत असतात. अहंकारानं, बलानं, दर्पानं, कामानं व क्रोधानं फुगून जाऊन आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या देहात असणारा तो परमेश्वर, त्याचा द्वेष करणारे आणि निंदक अशुभ कर्म करणाऱ्या या द्वेष्ट्या व क्रूर नराधमास या संसारातील आसुरी म्हणजे पापयोनीतच मी नेहमी टाकत असतो. अशा पद्धतीनं मी अमुक करीन तमुक करीन, हे मिळवीन असं म्हणणाऱ्यांचं काय होतं शेवटी? तो तुझा कायमचा मुक्काम कधीही असणार नाही. तू विजय मिळवशील, पण शेवटी तो टिकणार नाही. गेल्या महायुद्धातली गोष्ट आहे. हिटलरचे हेतू काही प्रमाणात चांगले होते. पहिल्यांदा त्याला जय मिळाला, पण शेवटी दैवानं त्याला मारला. चर्चिल आणि स्टॅलिनच्या हातून मारला. नंतर युद्ध संपलं आणि इंग्लंडनं चर्चिलचा स्वतःच्या पंतप्रधानाचा पराभव केला. त्यातल्या त्यात दुष्ट हिटलर प्रथम मारला, नंतर चर्चिल मारला. त्याच्या काही दिवस आधी रूझवेल्टला मारलं. दैवच त्याला घेऊन गेलं. आत्ताच्या व्याख्येप्रमाणे मुसोलिनीचा त्याच्याच जावयानं अनेक वेळा विश्वासघात केला. शेवटी त्याच्याच लोकांनी त्याला मारलं. जगातले सगळे नेते असे गेलेले आहेत. शेवटी टिकला स्टॅलिन. त्याच्यावरही विषप्रयोग झाला असं म्हणतात. टोजो फासावर गेला. जे जिंकले ते सुद्धा शेवटी अपयशानं मेले. गीता इथे सिद्ध झाली आहे. म्हणूनच 21व्या श्लोकापासनं 16व्या अध्यायाचा समारोप करायला सुरुवात केली आहे. तो असा की काम, क्रोध व लोभ असे 3 प्रकारचे नरकांचे द्वार असून ते आपला नाश करणार आहेत. म्हणून या तिन्हीचाही त्याग करावा. हे कौंतेया, या 3 द्वारातून सुटलं म्हणजे मनुष्य आपलं ज्यात कल्याण आहे त्याचं आचरण करू लागतो. म्हणून या प्रकारचं कर्म टाळावं. यात उत्तम गतीही नाही. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ, म्हणजे कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते याचा निर्णय तुला शास्त्राप्रमाणे मानला पाहिजे. 10 शास्त्रात काय सांगितलं आहे ते समजावून घेऊन त्याप्रमाणे कर्म करणं तुला योग्य होय. म्हणजे 16व्या अध्यायात कसं छान वळण घेत घेत सांगितलं आहे पहा. तू कसं वागावंस, देव कसा वागतो हे 15व्या अध्यायात सांगून झालं. तू कसं वागावंस
तर संसारात आलाच आहेस तर पैसे मिळव. देण्याची वृत्ती ठेवून तू मिळवायला शिक. तू सूर्यो मी किरण तू सूर्यो मी किरण असं निवृत्तीनाथांनी आपल्या एका अभंगात म्हटलं आहे. तो सूर्याला म्हणतो आहे, देवा तू सूर्य आहेस आणि मी किरण आहे. मी तुझा भक्त आहे, तुझा एक भाग आहे. किरण काय करतो? किरण हा जो वाटेत भेटेल त्याला प्रकाश देतो, त्याला ज्ञान देतो. देवाचा निरोप सांगत किरण प्रवास करत असतो. तर मग तुला देव होता आलं नाही तर तू किरण हो. किरण जर होता आलं नाही तर किरणाच्या प्रकाशात सत्य पाहणारा तरी हो. 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी 149वी ओवी लिहिली आहे. ती 16व्या अध्यायाशी मिळती जुळती आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की तू दिव्याच्या सहाय्यानं पैसे शोधतोस. ज्यावेळी नेमका तू धनाच्या पिशवीजवळ पोचतोस तेव्हा दिवा विझवून टाकतोस, इतरांना कोणाला ती पिशवी दिसू नये म्हणून. तोपर्यंत दिव्यानं शोधत तू जातोस. साधन म्हणून तू दिवा वापरतोस. नंतर दिव्याचं काही काम नाही. तसंच संपत्ती मिळवताना तू जी साधनं वापरशील, व्यापार करशील त्यात गुंतून पडू नकोस. तुझं ध्येय एकदा गाठलंस की तुला सूर्य मिळाला, किरण मिळाला, काम झालं. तू संपून जा. या 2 पॅराडॉक्सिकल कल्पना आहेत. तू किरणच झालास तर तुला संपता येत नाही. पण इथं मी 18व्या अध्यायातली उपमा घेतली आहे. दिव्यामुळे तुम्हाला संपत्ती मिळालेली असते, पण तुम्हाला संपत्ती हवी असते, दिवा नको असतो. संपत्ती हे साध्य आहे, दिवा हे साधन आहे. दिवा हा संपत्तीपेक्षा दुय्यम आहे. तशी इथे गोष्ट आहे. तुम्ही संपत्ती जरूर मिळवा. ती मिळवल्यानंतर त्या आशेच्या दिव्यात तुम्ही संपत्ती मिळवली तो आशेचा दिवा सतत तेवत ठेवू नका. स्वार्थाचा तो दिवा कामापुरता वापरावा. दैवी संपत्तीपाशी पोचलो की त्या दैवी संपत्तीच्या लायकीप्रमाणेच वागलं पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणसाचं मन कसं असावं हे 16व्या अध्यायात कळलं. त्याचं मर्म एकच आहे की माणसाचं मन असं असावं की ज्यानं अखेरीला आसवं गाळण्याची पाळी येऊ नये. साधनात मी गुंतून पडू नये. संपत्तीपर्यंत पोहोचावं. ती संपत्ती आहे. पत देणारी चांगली गोष्ट आहे. संपत्तीला जो आदरानं वागवतो त्याचा स्वतःचा अनादर कधी होत नाही. अशा सुंदर शब्दाच्या विचारात गीता तुम्हाला घेऊन जाते आणि तिथे 16वा अध्याय संपतो. अत्यंत नम्रपणाने तो आपण पत्करला पाहिजे. हरिओम.